जड झाली. काय काय भरले त्याच्यामध्ये? साडी. बाय बाय बाय. माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे लक्ष पण नाही. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. बघा आमच्या गाडीत 2 मुली आहेत आज. मानसी हाय. हाय. सो वेलकम टू माय चॅनल. आणि आजचा मस्त व्लॉग असणार आहे एका मूवीचं प्रमोशन. आणि हे अशा क्यूट मुली दाखवते बघा सगळ्या मुलांनी बघा व्हिडिओ. सो गाईज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. प्रतीक्षा प्रतीक्षा ए बारकी नाही ऐकत राहू. माझं इन्सल्ट झाला. सॉरी. छोटा डॉन हाय. तिथं काय करत होती म्हणून? तू काय पान खायला गेली होती काय पान टपरीवर? मी टाकणार आहे तुला. हा हा करते. मला बघा कसला भारी कवर भेटलाय. मोबाईल सापडलाय. असं कुठं फिरायला गेलं ना आणि असं काही सापडलं ना मज्जा येते. हा एरिया थोडासा रिस्की आहे. काय झालं? गाडी उचलून नेतील का? उचलतात तिथं. नाही मी अशा जागेवर पार्किंग मध्ये केली. पार्किंग मध्ये केली का हॉटेल? इथं जर केली असते तर हॉटेलच्या पार्किंग मध्ये राहिली असती कंटिन्युअसली. म्हणजे रात्री येऊ दे, तू दिवसभर येऊ दे, कधी रात्री लेट होईल नको आपल्याला. गाडी काय सांगतो, गाडी कोण कसं आहे सांगतो नाही येत ना. हा ना यार. का वाकडच्या त्या पोलीस चौकीला लावली तर चालेल. कुठं? वाकडची पोलीस चौकीच आहे इथं. माझा नवरा बघा ब्रिजच्या किती गुणाचा आहे ना. चांगलं सांगतोय. कुठेतरी उतरायचंय आम्हाला, जायचंय आता. पण माणसाने गाडी रोडवर लावली. काय लांब लावली? 500 मीटर आले. त्याचा नंबर ते घेतलाय काय? कॉन्टॅक्ट पोरगी नाही ते गाडी नको. काजलच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढणार आहे मी. हे देशील ना काढून? माझ्या हातात आहे. हाकललं तिला गाडीतनं. काळे हे काळे होय हाकललं तिला गाडीतनं. हाफ तिकीट नॉट अलाउड म्हणले. जड झाली. काय काय भरले त्याच्यामध्ये? साडी. काय काय भरले त्याच्यामध्ये? काय नाही मेकअपचं आहे फक्त तिथे घालायला. बाई खिडकीची साईड पकड तू लवकर. नाही मी कुठं पण बसू शकते. अग हो. काजलला खिडकीच्या साईडला बसव. नाही साडी गाण करत तुझी. तेव्हा मी व्लॉग घेतोय. दरवाजा बंद करती पोरगी. अरे तिने काय येलो 0. हे गप्पे तिला उतरवा. लय हुशार आहे. जागा धरून बसलो इथे आम्ही. काय मी नाही हा मग काय. तू पण एकटीच चालली ना? तुझ्या बरोबर घेऊन जाऊ तुझ्या भावाला. तू घरी जा. मी दुसऱ्या गाडीत जाते. जा. बाय बाय बाय. माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे लक्ष पण नाही. लक्ष आहे. हा बघ की सगळ्यांकडे बघतोय, माझ्याकडे नाही बघत. काय तू गेला ना मग मला कळलं मला पण व्हिडिओ बनवायचा आहे. सो गाईज आम्ही नाश्त्याला बसलोय.
बट जागा नाही आहे मला. हे बघ खायला लागली. बापरे सीट गेले आमचे. हे भल्याची दुनिया नाही माहिती आहे का? बिलकुल नाही आहे. गाईज नाश्ता झालाय. माझा अवतार खूप खराब झालाय. हो नाही. तर आम्ही घेतलेत चिंचेच्या गोळ्या आणि गाडीचा नंबर पण आमच्या लक्षात नाही. आता चाललोय आम्ही गाडी शोधायला. ए आपण इतक्या लांब आलो होतो का? हो तर आम्ही सोबत किती 6 जणी आहे. हर्षदा, तुझं नाव विसरले मी. तुझं नाव विसरले. अश्विनी, प्रतीक्षा, मानसी आणि काजल. हो काच खोलाव जरा इकडे पण. फक्त मोबाईल नको जायला. भारी वाटते खावा खायला. कसलं भारी ना. नंतर झालं बा. तर आम्ही समुद्रातल्या ब्रिजवर आहे. किती किलोमीटर बोलले समुद्राला? 30 किलोमीटर. ब्रिज 25-30 ना. 27 आहे ना वाटतं. हो 15 किलोमीटर तू झोपून राहा. नाही बोल तू छान बोलते. मला असं वाटलं की तुम्हाला 15 किलोमीटर नंतर बघायचंय म्हणून म्हटलं 15 किलोमीटर झोपून राहा, मग 15 किलोमीटर नंतर माझ्या फोनवर मिस कॉल दे. सो गाईज आम्ही इथे येऊन मेकअप केलाय. मी इथे पण मेकअप 1 नंबरचा बकवास झालाय माझा. सो माहिती नाही कसे येतील व्हिडिओज. आणि फक्त इयरिंग्स घातले, टिकली लावली आणि थोडासा ब्लश वगैरे लावले, आयशॅडो लावले. आता बसले वाट बघत आम्ही. जायचंय आतमध्ये व्हिडिओ शूट करायला. त्यांच्या मागं गेली छावा. काही आम्हाला जागा भेटली आहे बसायला आणि हिच्यामुळे मी पडले सीटवरून. नाही तसं काही घडलेलं नाहीये. खूपच खोटं बोलते. पैसे कमवायची टिकते बाबा. असं काही नाही. खोटं बोलते. ब्लॉक करायची नाला आहे 1 नंबरची. किती आले किती गेले राहू ना लोटल्या समरांगणी. क्षणांची जाहली ग्रहणे तीही की सुटली त्वरे. कधी का थांबवू शकले कालचक्रात ते करे. नवी सृष्टी मंत्र आहे नवा. चला जिंका दिशा दाही. नाचवा ध्वज नाचवा. या चित्रपट सृष्टीमध्ये मी वैभवजींना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं कृपया. त्याचबरोबर किशोरजी पाटकर यांनाही विनंती करतो. बिपिन सुर्वे, हेमचंद मारवाडी, आशुतोष वाडेकर, बहिर्जींच्या गुप्तहेर खात्यातील मंडळी, बकुळा, दीप्ती लेरे, भाव्या,
रे, माझ्या अंगावर काटा ना, माहिती का? खूप छान आहे मूवी, खूप छान आहे. तर ही आमची ऋतू आहे. होणार आहे बिकॉज खूपच होती ही ऋतू. मुंबईला फायनली मी आले, तिला भेटले. फायनली आम्ही भेटलो. फायनली असं काय भेटायचं म्हणून नाही भेटले. अगं हो, असं आम्ही प्लॅन पण नव्हतं केलं, पण भेटलोय. तर गाईचे अफजल खानाची त्यांनी भूमिका केली आहे, ते आहे ते इथे. त्यांच्याबरोबर आम्ही फोटोज काढले आणि त्यांनी आमच्यासोबत गप्पा पण मारले ते. सो खूप छान आहे. हां, त्यांना रील्स म्हणजे काय माहिती नाही, ते दाखवणार आहे मी थोड्या वेळाने. अशा ओपनमध्ये बॅग ठेवल्या होत्या आणि सापडले ना बॅग, आहेत ना. तर आमची पोरी खूप टेन्शन घेत होती. माझी आहे का? आहे. आता कुठे एंड करते, आता करणार कुठं जेवायचं आपल्याला? शॉपिंगला जायचंय. शॉपिंगला जायचंय. कुणाला जेवायचंय? तुला शॉपिंगला जायचंय का जेवायचं? मला जेवायचं. तुला शॉपिंग करायची. छान दिसती. मला नाही करणार, बिलकुल नाही करणार. तू बघ शेवटपर्यंत दिसणार आहे तू अशी. मारू नको. सो आमचं आता निघलो नाही ना, राहुल्याला मारलेला हा व्हिडिओ काढते मी, त्याला पाठवते. थांब जरा, तो आता थांब. आयडी सर्च करून त्याला पाठवणार आहे. हा, मी तर इतकी गजबजले, इतकी. चालली एक गाडीत बस. हा, बाय बाय. बाय. कोण आहे अजून तिकडे पलीकडे? कोण आहे? हर्षदा, अश्विनी, काजल दाखव ना तोंड. तू क्यूट दिसतीये ना म्हणून. मग काय, इंट्रोडक्शन चाललंय इथे सगळ्यांचं, कोण कुठं राहतं, जे की मानसी मॅडम विचारतात आहेत. मला तर विचारलं पण नाही, आगाव. काही सकाळपासून उपाशी आहे आम्ही. एक वडापाव खाल्लाय, त्याच्यावर येणे तुम्हाला माहिती. मला प्रत्येक गोष्टीची वाज फायनली आम्ही जेवतोय. आम्ही घेतली नॉनव्हेज थाळी 1, 2 आणि तिकडे 3 जणींनी हाय, आणि बाकीचे सगळे व्हेजवाले तिकडचे. सो ये है हमारे खाने का ठिकाणा. चुलीवरचं चिकन, मटन आणि भाकरी. जाता आम्ही लोणावळ्यामधनं जेवून निघलोय आणि मी करते ब्लॉग एंड, कारण अजून जायला आम्हाला 2 तास लागेल. म्हणजे घरी पोचायला 11 तरी होतील. बट आता निघतोय आम्ही, कारण माझ्या मोबाईलमध्ये स्पेस नाही आहे, चार्जिंग पण नाही आहे, आणि मला एंड ह्याच ड्रेसवर करायचा होता. सो त्याचा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि छावा मूवी सगळ्यांनी नक्की बघा. 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. खूप छान मूवी आहे आपल्या शंभू महाराजांचा आणि खूप छान एन्जॉय केलं आहे आम्ही. खूप छान होतं सगळं काही. तुम्ही पण सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, सगळ्यांना भेटून कसं वाटलं. बाय बाय. काळा दिसतोय का आपण? बाय बाय. आले आपण कालच आहे ना. काय तू बोली ना. सर सगळे चाललेत घरी. आता वाकडला उतरलोय आम्ही, आता निघलोय घरी. हळूहळू जा.